या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. प्रमाणापेक्षा वजन वाढ दोन गोष्टी म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असं म्हटलं जातं. कारण वजन वाढ अर्थात लठ्ठपणा हा सोबत मधुमेह घेऊन येऊ शकतो असं तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. त्यामुळे आपण वेळीच या आजाराची लक्षणं ओळखायला हवी आणि त्यावर योग्य उपचार मिळवायला हवे. ही लक्षणं नेमकी कोणती असतात, ती कशी ओळखायची आणि उपचार कोणकोणते उपलब्ध असतात, या सगळ्याबाबत आज आपण सविस्तर मार्गदर्शन मिळवू डॉक्टरांकडून. त्यासाठी आजच्या कार्यक्रमात कोण कोण सहभागी झालेला आहे पाहूया. तर आजच्या कार्यक्रमात आपल्याबरोबर जोडलेले आहेत डॉक्टर मानसी विनायक हरळे. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर मानसी यांनी MBBS MD इन जनरल मेडिसिन या पदवी संपादित केलेल्या आहेत. डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज जे पुण्यात आहे तिथे त्या प्राध्यापिका आहेत. तसंच सुप्रीम क्लिनिक जे अकोर्डीमध्ये आहे तिथे त्या रुग्णसेवा देतात. तसंच डॉक्टर प्रवीण दिनकर सुपे सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. सर, आपलं सुद्धा कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर प्रवीण यांनी MD DNB इन मेडिसिन या पदवी संपादित केलेल्या आहेत. ते कन्सल्टंट फिजिशियन, डायबिटोलॉजिस्ट, ओबेसिटी अँड लिपिडोलॉजिस्ट आहेत. सुपे हार्ट अँड डायबिटीज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आहे त्यांचं नाशिकमध्ये, तिथेच ते रुग्णसेवा देतात. तसंच डॉक्टर तनुजा शहा नलावडे सुद्धा आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. नमस्कार मॅडम, आपलं सुद्धा स्वागत आहे या कार्यक्रमात. नमस्कार. डॉक्टर तनुजा यांनी MBBS आणि DNB या पदवी संपादित केलेल्या आहेत. तसंच C-डायबिट डिप्लोमा इन डायबिटोलॉजीचं प्रशिक्षण सुद्धा त्यांनी मिळवलेलं आहे. त्या कन्सल्टंट डायबिटोलॉजिस्ट आहेत. तसंच डायबिटीजमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलेलं आहे. थायरॉइड अँड ओबेसिटी आशा हेल्थ केअर क्लिनिक आहे मुंबईमध्ये, तिथे त्या रुग्णसेवा देतात. सुरुवातीचाच प्रश्न आहे डॉक्टर मानसी आपल्यासाठी, जसं मी सुरुवातीला सांगितलं की प्रमाणापेक्षा जास्त झालेली वजन वाढ आणि मधुमेह हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असू शकतात असं आपण तज्ज्ञ डॉक्टर सांगत असतात. मॅडम, जे टाईप 2 डायबिटीसचे रुग्ण असतात त्यांचं बऱ्याचदा वजन वाढलेलं दिसतं, पण हा फक्त एक कोइन्सिडन्स आहे की हे सामान्य आहे? हा योगायोग तर नक्कीच नाही. डायबिटीज आणि लठ्ठपणा 80% मधुमेही पेशंट्समध्ये लठ्ठपणा जाणवतो. तर जे हालचाल जी आहे जी कमी करतात लोक, त्याला सेडेंटरी लाईफस्टाईल असं म्हणतात. आणि जास्त कॅलरीयुक्त आहार घेणे, कॅलरी डेन्स फूड, त्याच्यामुळे आपलं वजन वाढत जातं आणि स्थूलता येते. साठणारी जी चरबी आहे ती सूज निर्माण करते आणि या सुजेमुळे इन्सुलिनची कार्यक्षमता जी आहे ती कमी होते. त्यामुळे पुढे जाऊन डायबिटीज होतो. त्यामुळे डायबिटीज आणि स्थूलता यांचा संबंध हा योगायोग नसून स्थूलतेने डायबिटीजला आमंत्रण दिलेलं आहे. अगदीच अगदीच. आणि म्हणूनच आपण आपलं वजन हे नियंत्रित ठेवायला हवं आणि मधुमेहाची सुद्धा काळजी घ्यायला हवी की आपल्याला मधुमेह जडणार नाही. याच निगडीत प्रश्न आहे माझा डॉक्टर प्रवीण आपल्यासाठी. जेव्हा आपल्या शरीरात शुगर हिट होते, जेव्हा शुगरचं प्रमाण वाढतं, तेव्हा आपलं शरीर आपल्याला नेमके काय संकेत देतं? कल्पना करा की आपल्या पेशी हा एक दरवाजा असलेल्या घरासारखे आहेत आणि इन्सुलिन ही अशी एक चाबी आहे की ज्याच्यामुळे तो दरवाजा उघडतो, साखरेला आत घेतलं जातं आणि त्यापासून एनर्जी बनते. आता जेव्हा आपल्या शरीरामध्ये जास्तीची चरबी असते तेव्हा ती चरबी विशेष करून अवयवांभूती असते. ती एक प्रकारे त्या कुलपामध्ये च्युइंगम टाकल्याचं काम करतं. त्याच्यामुळे इन्सुलिन रूपी चाबी काम करू शकत नाही. त्यालाच आपण इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजेच इन्सुलिनचा प्रतिरोध म्हणतो. आणि हीच तर खरी डायबेसिटी म्हणजे डायबिटीस आणि लठ्ठपणाची सुरुवात आहे. अगदीच अगदीच. डॉक्टर तनुजा, आजकाल आपण डायबिसिटी बद्दल ऐकतो. खरं तर डायबिटीस आणि ओबिसिटी अर्थात मधुमेह आणि स्थूलपणा किंवा लठ्ठपणा या दोन शब्दांपासून मिळून हा तयार झालेला शब्द आहे डायबिसिटी. हे जे डायबिसिटी आहे ते आपल्या शरीरात केवळ हाय शुगरचा त्रास असणं याच्यापेक्षा जास्त घातक आहे का? सर्वात पहिले सर्वांना नमस्कार. तुम्ही जे बोलला ते एकदम बरोबर आहे की डायबिटीज आणि ओबेसिटी हे दोन्ही असल्यावर अजून परिणाम व्यवस्थित होत नाही शरीरावर. कारण की ओबेसिटी जे आपण लठ्ठपणा बोलतो आणि डायबिटीज जे मधुमेह बोलतो, हे दोघे मिळून शरीरात खूप हानिकारक परिणाम करतात. ओबेसिटी जे लठ्ठपणा आहे ते तुमच्या शरीरामध्ये द्रव जे करतात त्याच्यामुळे तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो. आणि जे डायबिटीज आहे ते तुमच्या रक्तवाहिन्या, नर्व्ह ह्यांच्यावर परिणाम करतो. त्याच्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला हा आजार खूपच म्हणजे तुम्हाला हातापायामध्ये मुंग्या येणं, नाहीतर मग पायाला अजून त्रास होणं, हे सगळं होऊ शकतं. म्हणून जेव्हा लठ्ठपणा आणि डायबिटीज दोन्ही एकत्र असल्यास
जे परिणाम शरीरावर होतात ते दुप्पट होतात. म्हणून आपल्याला आधीपासून त्याची काळजी घ्यावी लागते. अगदीच अगदीच. खरं तर सेंट्रल ओबिसिटी बद्दल सुद्धा आपण अनेकदा ऐकतो आजकाल. सेंट्रल ओबिसिटी म्हणजे काय, तर लठ्ठपणा आणि स्थूलपणाच्या मधोमध ही जी परिस्थिती असते ती किती घातक असते आपल्या शरीरासाठी, डॉक्टर मानसी? चरबीचे दोन प्रकार असतात. एकाला म्हणतात सबक्युटेनियस आणि एकाला म्हणतात विसरल फॅट. सबक्युटेनियस म्हणजे त्वचेखाली साठलेली चरबी. ही आपल्या दंडात, मांडीत अशी असते. तिचा प्रामुख्याने उपयोग स्टोरेजसाठी, साठवण्यासाठी केला जातो. दुसरी चरबी असते विसरल फॅट. ते पोटाच्या अंतर्गत अवयवांभोवती जी चरबी असते त्याला आपण विसरल फॅट असं म्हणतो. ही तर एक केमिकल फॅक्टरीच असते. याच्यामुळे इन्फ्लमेटरी मार्कर्स म्हणजे सूज निर्माण करणारे हॉर्मोन्स हे तयार होतात आणि ज्याच्यामुळे आधी सांगितल्याप्रमाणे इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते आणि जी डायबिटीजला आमंत्रण देते. असंच रक्तवाहिन्यांना पर्यंत ती पोचली तर रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर असं होतं. हृदयापर्यंत पोचली तर हृदयविकार होऊ शकतं आणि फॅटी लिव्हर पण होऊ शकतो. तर हा विसरल फॅट मोजायचा कसा, तर कमरेचे मोजमाप घ्यायचे. महिलांमध्ये 80 सेंटीमीटर पेक्षा जास्त आणि पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटर पेक्षा जास्त, ह्याला आपण सेंट्रल ओबेसिटी म्हणतो. सेंट्रल ओबेसिटी वाढणे म्हणजे पोटाचा घेर वाढणे, ज्याच्यामुळे विसरल फॅट हे वाढते आणि डायबिटीज, उच्च रक्तदाब, हृदयविकार, फॅटी लिव्हर ह्या सगळ्यांना कारणीभूत ठरते. त्यामुळे कुठे चरबी साठते हे फार महत्वाचं आहे आणि वेळीच त्याच्यावर उपचार हे केले गेले पाहिजेत. बरं. खरं तर ना आपलं शरीर हे फक्त ओबिसिटीकडे आहे की आता आपण डायबिसिटीकडे चाललोय हे ओळखणं अतिशय महत्वाचं असेल जर योग्य उपचार घ्यायचे असतील तर. डॉक्टर प्रवीण, आपल्याकडून जाणून घ्यायचंय की आपलं शरीर जेव्हा ओबिसिटीकडून डायबिसिटीकडे जातं तेव्हा सर्वात महत्वाचा इशारा किंवा संकेत आपल्याला काय मिळतो, काय लक्षण जाणवतं? महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर जेव्हा नुसतं आपल्याला वजन असतं पण त्या वजनाचं रूपांतर आता डायबिटीसकडे वाटचाल केलेलं असतं, तेव्हा निसर्ग आपल्याला नकळत काही इशारे देत असतो. ते आपण चाणाक्षपणे ओळखायला हवेत. जसे की तुम्ही अगदी सामान्य जेवण केलं त्याच्यानंतरही तुम्हाला एकदम सुस्ती वाटायला लागतं आणि खूप जास्त झोपावंसं वाटतं, पूर्ण गळून गेल्यासारखं वाटतं, ऊर्जेची पातळी कमी झाल्यासारखं वाटतं, अगदी दिवसभर सारखं खात राहावं असं वाटतं, थकल्यासारखं वाटतं. बरेचदा आपण आपलं B12, व्हिटॅमिन डी, हिमोग्लोबिन सगळं चेक करतो, ते सगळं नॉर्मल असतं. पण आपला खरा दोष आपल्या मेटाबॉलिकमध्ये असतो आणि या मेटाबॉलिक डिरेंजमेंटमुळेच म्हणजेच हा डायबेसिटीचं सुरुवात झाल्यामुळेच असं होतं. कारण जेवल्यानंतरची झालेली साखर आपलं शरीर प्रोसेस करू शकत नाही. ही खरं तर डायबेसिटीची एक सुरुवातीचं लक्षण आहे आणि हे एक महत्वाचं वॉर्निंग असं साईन आहे. अच्छा. बरं डॉक्टर तनुजा, असं असू शकतं का की एखादी व्यक्ती बाहेरून तिचं वजन जास्त आहे किंवा ती लठ्ठ आहे असं दिसत असेल, ती मधुमेहाशी झुंजत सुद्धा असेल, पण त्या वजनाचा आणि त्या मधुमेहाचा काही संबंध नसेल, म्हणजे बाहेरून तिचं वजन वाढतंय, आतून तिला मधुमेह आहे, पण तरी या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काहीच संबंध नाहीये, असं होतं का? आपण नेहमी बघतो की ना जे मनुष्य लठ्ठ असतात त्यांच्यामध्ये बाकीचे रोग पण असतातच. पण जेव्हा तुम्हाला डायबिटीज, ओबेसिटी हे सगळं जेव्हा एकत्र येतं तेव्हा तुमच्या आतमध्ये जे हॉर्मोन्स जे निर्माण होतात त्यामुळे अजून बाकीचे हानिकारक त्रास पण होतात. आता ह्याच्यामध्येच असं आहे की फक्त बाहेरून लठ्ठ आणि आतमध्ये डायबिटीज असा प्रकार तर नाही, पण दुसरा पण असतो की तुम्ही बाहेरनं एकदम बारीक दिसताय आणि वाटतं की ना रे ह्याला तर लठ्ठपणा नाहीये, मग ह्याला डायबिटीज कसा होऊ शकतो, हा प्रश्न नेहमीच येतो. पण त्यात पण आम्ही एक टर्म आहे ज्याला आम्ही टॉफी म्हणतो, मतलब थिन ऑन द आउटसाइड अँड फॅट इनसाइड. म्हणजे तुम्ही जरी बारीक असं, डॉक्टर मानसीने सांगितलं की ना आतमध्ये आपलं जे विसरल फॅट असतं, जे अवयवांच्या आजूबाजूला असतं, ते जरी तुमचं जास्त असेल तर ते तुमच्या शरीरासाठी चांगलं नाही. कारण त्या विसरल फॅटमुळे बाकीचे आजार वाढण्याचे एकदम जास्त चान्सेस असतात. दुसरी गोष्ट आपण जसं बघतो सेंट्रल ओबेसिटी आणि हे बघतो तर त्याच्यामुळे म्हणजे कमरेचं आपण माप घेत असतो.
तर त्यात तुमचा कमरेचा घेर वाढत गेला, ज्याला आपण बेल्ट साईज म्हणतो, जे डॉक्टरांनी सांगितलं की ना किती माप असायला पाहिजे, ज्याच्या वरती गेलं की ते मला डायबिटीसचे चान्सेस असतात, नाही तर दुसऱ्या आजारांचे तर चान्सेस वाढतात. तर ह्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवावंच लागतं. कारण की थोडे थोडे इंचेस जरी वाढत गेले तर तो तुम्हाला म्हणजे आजाराकडे ढकलतोय. त्यात आपण नुसतं वेइंग मशीनवर तुमचं वजन बघून नाही चालणार. दुसरे पण असतात टेस्ट ज्याच्याप्रमाणे आपल्याला कळतात की जसं की बॉडी फॅट अनालिसिस असतं. त्यात पण कळतं की ना कुठे कुठे चरबी तुमची वाढली, पाणी किती आहे, हे विसरल फॅट किती आहे. तर हे पण आपण केल्यास आपल्याला अजून लक्षात येतं की ना चरबी किती आहे, कुठे आहे आणि आपल्याला कशा प्रकारे ती कमी करायची आहे. अगदीच. पण डॉक्टर मानसी असं का होतं बरं? म्हणजे आपलं वजन जर वाढतंय तर लोक का नाही मधुमेहाची टेस्ट करून घेत? का त्यांना हे कळायलाच फार उशीर होतो की या वाढत्या वजनाचा मधुमेहाशी काहीतरी संबंध असू शकतो? म्हणजे अजूनही इतकी जनजागृती झालेलीच नाहीये का? दुर्लक्ष करण्याचं कारण हे की जोपर्यंत आपल्याला दुखत नाही ना, आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. जसं की थकवा आला तर आपण म्हणतो स्ट्रेस आहे खूप कामाचा म्हणून आला. माझ्या बेल्टची साईज वाढते तर वयानुसार वाढतेच की वजन, म्हणून आपण त्याला दुर्लक्ष करतो. पण लक्ष न दिल्यामुळे स्थूलता आपल्याला, मी जसं आधी सांगितलं की डायबिटीजला आपण आमंत्रण देतो, उच्च रक्तदाब होऊ शकतो, हृदयविकार होऊ शकतो, फॅटी लिव्हर होऊ शकतो. एवढंच नाही तर ज्याला डायबिटीज आणि उच्च रक्तदाब झाला आहे त्याच्या किडनीवर पण परिणाम होतो. कारण किडनीला जास्त प्रेशरचं ब्लड फिल्टर करावं लागतं, जास्त शुगरवालं ब्लड फिल्टर करावं लागतं. त्यामुळे सगळ्याच अवयवांना स्थूलतेमुळे त्रास होतो. तर आपण योग्य वेळी आपण सतर्क राहून त्याच्याबद्दल काळजी घेतली पाहिजे. अगदीच. डॉक्टर प्रवीण, आपल्यासाठी पुढचा प्रश्न आहे. खरं तर आपलं शरीर जसजसं वृद्धापकाळाकडे वळतं तसतसे आपल्याला वेगवेगळे आजार जडायला सुरुवात होते. मधुमेह सुद्धा त्याचाच एक भाग. पण ही जी डायबिसिटी परिस्थिती असते त्यावर मग मात करणं फार हार्ड होतं का जसजसं आपलं वय वाढत जातं? बरोबर बोललात मॅडम तुम्ही. जसं आपलं वय वाढतं तसं आपल्याला डायबिसिटीची जी एक असोसिएशन आहे ते ब्रेक करायला त्रास होतो. कारण वाढत्या वयानुसार आपलं मसल मास कमी होत जातं, त्याला आपण सार्कोपेनिया म्हणतो. आणि साधारणतः याच्याकडे कुणीही लक्ष देत नाही की आपलं मसल मास कमी होतंय. आणि खरं तर हा नुसता वयस्क व्यक्तींचा नाहीये, तर आजकाल हा तरुणांचा सुद्धा प्रश्न आहे की जे लोक व्यायाम करत नाहीत पुरेशा प्रमाणामध्ये, विशेष करून रेजिस्टन्स एक्झरसाइज करत नाही, त्यांच्यामध्ये सुद्धा मसल मास कमी होतं. आणि बरेचदा आपण फक्त फॅट लॉसकडे लक्ष देतो, वजनाकडे लक्ष देतो, जेव्हा की त्याच्यासोबत आपल्याला फक्त फॅट लॉस न बघता आपण मसल गेन कसं करता येईल याच्याकडे बघायला पाहिजे. कारण असं म्हणतात की लॉंगेव्हिटीचं एक महत्वाचं सिक्रेट आहे मसल मास. म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये स्नायू चांगले आहेत ती व्यक्ती ऍक्च्युअली चांगलं जगणार आहे. हा इतका जगण्याचं तुमचा ठरवणारा महत्वाचा मंत्र आहे. आणि म्हणून मसल मासवर आपण जास्त लक्ष केंद्रित करावं. अच्छा. आता अतिशय महत्वाचा प्रश्न आहे डॉक्टर तनुजा आपल्यासाठी. खरं तर एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत जेव्हा रुग्णाला उपचार मिळवण्याची आवश्यकता असते तेव्हा त्या वेळेला आपण काय म्हणतो, गोल्डन टाइम किंवा गोल्डन आर असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे ओबेसिटी आणि डायबिटीज, म्हणजेच आपण डायबिसिटी म्हणतो या सगळ्या आजाराला, या डायबिसिटी मधून जात असेल तिच्यासाठी गोल्डन रूल काय आपण सांगाल? कशी काळजी घ्यावी तिने? गोल्डन रूल म्हणजे अल्लादीनचा चिराग असा पण नाही, पण एक गोल्डन रूल हे आहे की आम्ही पेशंट्सना सांगतो की ना 10% रूल. तर त्यात काय आहे की तुमच्या शरीरामध्ये जे तुमचा लठ्ठपणा आहे तर ते वजन जरी तुमचं 10% कमी झालं तर त्याच्यामुळे खूप सारे फायदे आहेत. की कसं आहे ना की तुमच्या शरीरामध्ये जे इन्सुलिन फिरतं तर ते बाकी अवयव मसल्स त्यांचा व्यवस्थितपणे उपयोग करून घेतं. आणि इन्सुलिनचा परिणाम व्यवस्थित आला की तुमचं डायबिटीज कमी होतं, कारण की शुगर पण ती कमी होते तुमची. आणि असं पण बघितलं गेलं आहे की ना ज्यांचे हे इन्सुलिन व्यवस्थित काम करतं त्यांच्यामध्ये डायबिटीज रेमिशन म्हणून पण प्रकार बघितला आहे. पण हे आता खूप नवीन हे चालू आहे. सगळ्या पेशंट्सना ती कुतूहलता असते की माझा डायबिटीज जाईल का, माझा डायबिटीज तो रिव्हर्स होईल का. तर आता ह्यात रेमिशन म्हणजे काय की तुम्ही खूप वेळासाठी, मग ते 1 महिना, 6 महिना, 1 वर्ष तुम्ही विदाऊट मेडिसिन्स, गोळ्यां वगैरे तुम्ही राहता आणि तरी पण तुमचे शुगर व्यवस्थित कंट्रोलमध्ये राहतात.
मग ते वर खाली होत नाही, व्यवस्थित राहतात. त्यामुळे तुमचं ते डायबिटीज रेमिशन जे म्हणतो ते आपण करू शकतो. आता दुसरं काय आहे की हे डायबिटीज रेमिशन हे तुमचं हे सगळं व्यवस्थित व्हायला फक्त गोळ्या नाहीतर ह्याच्यावर आपण अवलंबून नाही राहू शकत, पण तुमचा आहार व्यवस्थित पाहिजे, व्यायाम पाहिजे, रेग्युलर डॉक्टरकडे जाऊन चेकअप करायला पाहिजे. जर डॉक्टरकडे नाही गेलात तरी घरी तुमचं ग्लुकोमीटरवर ऍटलिस्ट तुम्ही चेक करू शकता की माझी शुगर व्यवस्थित आहे की नाही. हे तुम्ही सगळं केलं तर तुम्हाला खूप चांगला परिणाम होतो. आणि डायबिटीजच नाही, तुमचं ब्लड प्रेशर, तुमचं जे ब्लडमध्ये कोलेस्ट्रॉलचा आपण रिपोर्ट करतो ते, हृदयविकार, ह्या सगळ्यांवर हा 10% वेट लॉस झाला की खूप चांगले परिणाम असतात. बरं बरं. खरं तर आपलं जे वजन कमी जास्त होत असतं त्याचा संबंध असतो आपल्या शरीरातील मेटाबॉलिझमशी. मेटाबॉलिझमची सुद्धा या डायबिसिटी परिस्थितीमध्ये फार महत्वाची भूमिका असेलच. खरं तर वजनाचा संबंध असतो आपल्या शारीरिक क्रियेशी, आपल्या आहाराशी. दररोज व्यायाम करावा हे आपण डॉक्टरच नेहमी सांगत असतात. त्याचप्रमाणे आपल्या शरीराला विश्रांतीचीही गरज असते. आपल्या शरीराला पुरेशी विश्रांती मिळणं किंवा कमी झोप झालेली असणं या सगळ्याचा मेटाबॉलिझमशी कसा संबंध असतो डॉक्टर मानसी? हो, झोपेचा नक्कीच संबंध आहे. आपण आपला मोबाईल फोन जसा चार्जिंगला लावतो तसंच 7 ते 8 तास जी झोप आहे ती आपलं पूर्ण शरीर चार्जिंग करते. जर का झोप कमी झाली तर काय होऊ शकतं, आपल्याला थकवा येतो, त्यामुळे आपण हालचाल कमी करतो, आपल्याला भूक लागते आणि आपल्याला असं जंक फूड किंवा स्वीट्स हे खावंसं वाटतं. आपल्यामध्ये इन्फ्लमेटरी मार्कर्स जास्त तयार होतात, म्हणजे सूज करणारे मार्कर्स जास्त तयार होतात, ज्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतं, इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते आणि पुढे जाऊन याच्यामुळे डायबिटीज होऊ शकतो. आणि आपल्या पोटाभोवतीचा घेर जो आहे म्हणजे विसरल फॅट, जसं तुम्ही म्हणाला मेटाबॉलिझमशी संबंध आहे, तर झोप कमी पडल्यामुळे तिथलं फॅट वाढतं. वारंवार असंच झालं किंवा वर्षोनवर्ष आपल्याला जेव्हा झोप अशी कमी पडते तेव्हा त्याचं रूपांतर पुढे जाऊन स्थूलता आणि डायबिटीजमध्ये होतं. त्यामुळे आपण झोपेला योग्य ते महत्व दिलं पाहिजे. जसं आपण आहाराला महत्व देतो, जसं आपण व्यायामाला महत्व देतो, तेवढंच महत्व हे झोपेला दिलं पाहिजे. 7 ते 8 तास झोप ही झाली पाहिजे. अच्छा. आणि खरं तर जर आपल्याला ओबेसिटीवर किंवा डायबिसिटीवर मात करायची असेल तर त्यासाठी आत्तापासून काळजी घ्यायला हवी. डॉक्टर प्रवीण, आपण आपल्या या सर्व समजूतदार अशा प्रेक्षकांना काय सल्ला द्याल की कशा प्रकारे ते आता मात करू शकतात या परिस्थितीवर? बॉडी मास इंडेक्स हा 25 पेक्षा जास्त असेल तर तो व्यक्ती ओव्हरवेट म्हटला जातो आणि 30 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण लठ्ठ आहे असं म्हणतो. पण ही झाली वेस्टर्न परिमाणे, म्हणजे पाश्चिमात्य देशांमध्ये साधारणतः हे आकडे बघायला मिळतात. ऍक्च्युली आपण भारतीय हे थिन फॅट इंडियन्स आहोत, म्हणजे आपण आपला बॉडी मास इंडेक्स कमी असूनही आपण खरं तर लठ्ठच आहोत, कारण मेटाबॉलिक डेफिनेशन नुसार जर बघितलं तर. म्हणजे मग आपल्याला काहीतरी धोका आहे हे बघायला आपण HbA1c, फास्टिंग शुगर, PP शुगर बघितल्या तर त्या फसव्या असू शकतात, कारण त्या काढलेल्या नसू शकतात. मग तुम्हाला काहीतरी खुफिया टेस्ट लागेल ना, मग ती खुफिया टेस्ट म्हणजे तुम्ही बघा की तुमची एनर्जी लेव्हल कशी आहे, तुमची ऊर्जा पातळी कशी आहे, तुम्हाला सारखं भूक लागतं का, तुम्ही खूप व्यायाम न करताही तुम्हाला उगाच खावंसं वाटतं का, उगाच थकल्यासारखं वाटतं का, तुमच्या पोटाजवळचा घेर वाढतो का, तुमच्या नाभीजवळची जागा वाढून तुमचा पॅन्ट सारखा तुम्हाला टाईट होत चाललाय का, तुम्हाला बेल्टची बटणं बदलावी लागतात का, हे सगळं बघा. याला आपण वेस्ट सर्कम्फरन्स म्हणतो आणि इट इज अ सरोगेट मार्कर फॉर युअर व्हिसरल फॅट विच इज व्हेरी बॅड फॉर डायबिटीस. तर अशा प्रकारचं हे जे सेंट्रल फॅट, व्हिसरल फॅट वाढणं आहे हे खूप आधी होतं आणि HbA1c शुगर वाढणं हे खूप नंतर होतं. त्यामुळे जर आपण आपले रिपोर्ट करतो एक्झिक्युटिव्ह टेस्ट आणि शुगर नॉर्मल दिसले की आपण आपल्याला लगेच शाबासकी देतो, पण आपण हे बघत नाही की आपल्याला चांगलं वाटतंय का. तर ह्या निसर्गानं दिलेल्या सूक्ष्म इशाऱ्यांकडे आपण बघायला पाहिजे आणि केवळ बायोकेमिकल ॲबनॉर्मॅलिटीची वाट न पाहता आधीच ते घ्यायला पाहिजे. खरं तर अतिशय सखोल अशी आपली चर्चा झालेली आहे. खूप सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे आपण सर्व डॉक्टरांनी. आता सगळ्यात महत्वाचं, या सगळ्या चर्चेच्या समारोपाचं असा एक अतिशय महत्वाचा संदेश काय द्याल आपण डॉक्टर तनुजा आपल्या सर्व प्रेक्षकांना? जसं तुम्ही म्हटला की आपले व्ह्युअर्स जे आहेत, प्रेक्षक जे आहेत ते खरंच समजदार आहेत
कारण आजकाल तुम्ही बघाल सोशल मीडियावर सगळे फोटोज टाकलेले असतात की मी इतका किलो होतो आणि आता एवढं झालं आहे, माझं फॅट लॉस इतकं झालेलं आहे, ते सगळं दाखवतात. पण कसं आहे ना, कोणासाठी काय उपयोगी पडतं ते एकेकासाठी वेगळं असतं, की तुम्ही हे मेडिसिन घेतल्यावर तुम्हाला तो परिणाम होईल, दुसऱ्याने जर दुसरी मेडिसिन घेतली तर होईल, असं नाही की एकच सगळ्यांवर लागू होईल. म्हणून आपण म्हणतो ना, दिसतं तसं नसतं. फोटोज बघून आपण त्याच्यामुळे आपण प्रेरित होणं हे व्यवस्थित नाही. तुम्ही व्यवस्थित आहार करा, व्यायाम करा आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये सगळे बदलाव दिसतील. म्हणून लक्षात ठेवायचं, ज्या दिवशी तुम्ही हे समजून वजन नियंत्रणात ठेवाल, तेव्हा तुमचा डायबिटीस का, पण बाकीचे जे आजार आहेत ते पण नियंत्रणात राहतील. अगदीच अगदीच अतिशय मोलाचा संदेश दिलेला आहे आपण सर्व प्रेक्षकांना. सर्व डॉक्टरांचे खूप खूप आभार या सगळ्या महत्वाच्या आणि विशेष अशा मार्गदर्शनासाठी. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. प्रेक्षक हो, आज आपण काय शिकलो तर आपल्या वाढत्या वजनाकडे अजिबात दुर्लक्ष करायला नको. आपण जर याकडे वेळीच लक्ष दिलं तर आपण नक्कीच डायबिसिटीमध्ये एक उत्तम लाईफस्टाईल जगून त्यावर मात करू शकतो. आणि म्हणूनच करायचं काय आहे तर समजूतदार व्हा आणि आपल्या आरोग्याचे संकेत समजून घ्या. आणि ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.